काही वर्षांनी 20 वर्षांनी ज्यावेळेस 160 कोटीला जाऊ आपण, त्याच्यात काय हाय नाही ते जाऊ तिथं, तर 140 ते 160 होऊ, त्यावेळेस सगळ्यात ज्येष्ठ असणारा जगातला देश हा भारत झालेला असेल. माझी तर मी एक दुसऱ्या 2 गोष्टी थोड्याशा तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो, सूतवाच करतो. मला काम करत असताना मी नेहमी विचार करतो की पुढं आम्ही पण काय ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्हाला माहिती आहे की जनतेचा पाठिंबा, जनतेचा पाठबळ, आशीर्वाद आहे तोपर्यंत आपण त्या ठिकाणी आहोत. पण मित्रांनो, आपल्याला एक विचार करावा लागेल, पुढच्या पिढीच्या करता आता काही करून 1 किंवा 2 आपत्त्यावर थांबलं पाहिजे. त्याच्याबद्दल कायदा करावा लागला तरी नरेंद्र मोदी साहेबांनी करावा. कुठल्या जातीनं, धर्मानी, पंथांनी कुणी काही सांगितलं नाही, देवानी काही सांगितलं नाही, अल्लांनी काही सांगितलं नाही की कितीही पैदास करा म्हणून. 1 किंवा 2 आपत्त्यावर नाही थांबलो तर काही वर्षांनी ह्या देशाचं अशी परिस्थिती निर्माण होईल, पाणी प्यायला राहणार नाही, इतर घराची व्यवस्था करता येणार नाही. त्यामुळं माझं तर त्या संदर्भात समान नागरी कायदा आणि समान नागरी कायद्याच्या बद्दल एक गैरसमज आहे माझ्या मागासवर्गीयांच्या, आदिवासीमध्ये, आमच्या भटक्यांच्या मध्ये. हा आरक्षणाला ह्याच्यात कुठेही धक्का नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. समान नागरी कायदा म्हणजे ह्या देशात जन्माला आलेल्या प्रत्येकाला कायदा सारखा. आरक्षण वेगळं, आरक्षण तुमचं राहणारच, ते आरक्षण कुणी काढून घेऊ शकत नाही. कुणी राज्यकर्ते असले तर जी परिस्थिती निर्माण झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये वेगळं सांगितलं होतं, परंतु नंतर अनेक सरकार आली, आरक्षण राहिलंय, मी नंतर त्याच्यावर येणार आहे. पण माझं म्हणणं आहे की समान नागरी कायदा त्याबद्दलचा पण विचार करा, त्याबद्दल काहीतरी भूमिका सर्व राजकीय पक्षांना घ्यावी लागेल. त्याच्यात कुठली शंका कुशंका त्रुटी वाटली तर त्याचा चर्चा करू, चर्चेतनं नेहमी चांगलं बाहेर येतं. पण पुढच्या पिढीचा काय भवितव्य आहे ते देखील आताच्याच राज्यकर्त्यांनी त्या गोष्टीचा विचार करायचा असतो. पुढच्यांनी नंतर आल्यावर नाही म्हणायचं अरे मागच्यांनी आपल्याला हे केलं असतं तर कशाला ही वेळ आली असती, हे म्हणण्याची वेळ त्या बाबतीमध्ये येऊन द्यायची नाही. ह्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात. मी चर्चेच्या करता हे दिलेलं आहे. मी पुन्हा सांगतो, हे चर्चेच्या करता ह्या 2 गोष्टी आहेत. परंतु मागे पण इमर्जन्सीच्या काळामध्ये 75 साली 5 कलमी कार्यक्रम संजय गांधींनी आणला होता, काही जुन्या लोकांना आठवत असेल. पण तो कार्यक्रम नीट राबवला गेला नाही, त्याचा अतिरेक झाला आणि त्याची किंमत त्यावेळेस 77 साली इंदिराजींना मोजावी लागली. आणीबाणी पण होती आणि बाकीच्या पण गोष्टी. त्याच्यावर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊन द्यायचा नाही, चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायचा. आणि म्हणून हे 2 मुद्दे मी कॉमन मिनिमम आपल्या हे जे समान नागरी कायदा आणि कुटुंब नियोजन मर्यादित ह्याबद्दलचं, त्या 1 किंवा 2 पेक्षा नाही, 2ही मुली झाल्या तरी माझ्या वंशाचा दिवा काय लावत नाही. मुली जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही, असा काहींना अनुभव आहे, काहींना. नाहीतर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझी प्रशांत कदमला पण सूचना आहे, येत्या निवडणुकीच्या साठी राज्यात 60 लाखाहून अधिक विद्यार्थी हे मतदार होणार आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राज्यात महाविद्यालयात, विद्यापीठात विद्यार्थी संपर्क अभियान राबवलं पाहिजे. या संपर्क अभियानात माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी आपण समजावून घेतल्या पाहिजे. त्यातल्या रास्त अडचणींवर शासन स्तरावर निर्णय योग्य ते दिले पाहिजेत. घेतलेले निर्णय प्रभावीपणे माझ्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचतात की नाही हेही त्या बाबतीमध्ये बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये ज्या शिष्यवृत्ती असते किंवा त्यांना बाकीच्या ज्या सवलती असतात, सुदैवाने मी अर्थमंत्री, तुम्ही मला सांगा की दादा ओबीसीचे त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती आली नाही, मागासवर्गीयाची आली नाही, आदिवासीची आली नाही, मी लगेच त्याच्यामध्ये लक्ष घालू शकतो. परंतु ते डीबीटी करण्याचं साधारण राज्य सरकारची भूमिका आहे, केंद्राची त्याच्याबद्दलची भूमिका वेगळी आहे. पण त्याचे पैसे त्या कामाच्या करताच उपयोगी यावेत हीच त्याच्या पाठीमागची निश्चितपणे भूमिका आहे. शहरी भागामध्ये
युवा संघटना असेल, विद्यार्थी संघटना असेल, यांनी अधिक काम करण्याची गरज आहे. नागरी भागात महानगरपालिकेच्या क्षेत्रातील प्रश्न विषय त्यांनी हाती घेतले पाहिजेत, कारण 50% नागरीकरण, 50% ग्रामीण भाग अशा पद्धतीनं हे विभागणी झालेली आहे. त्याच्यावर शहरी भागातले पण प्रश्न आपल्याला कुणालाच दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याच्यामध्ये आपले बहुतांशी पदाधिकारी राज्याचा दौरा करताना त्यांच्या फ्रंटल किंवा सेलचे फक्त मेळावे घ्यायला सांगतात. मेळाव्यापेक्षा सध्या आवश्यकता लोकाभिमुख उपक्रमाची आहे. विद्यार्थी दशेतच एखादा विद्यार्थी एखाद्या विचारांशी जोडला गेला तर अनेक वर्ष तो त्या विचारांवर ठाम राहतो. ह्या मुद्द्यांवर आधारित आपलं संघटन उभं राहिलं पाहिजे आणि त्याकरता मी मगाशी नावं घेतली त्या सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये राज्यातील युवा वर्गाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि त्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी युवा संपर्क अभियान प्रभावीरित्या राबवून युवकांची सनद तयार करायला लागणार आहे आणि त्यात शासन स्तरावर हाताळण्यात येणारे प्रश्न सोडवण्याच्या करता मी किंवा युवक कल्याण संजयकडे आहे, बनसोडेकडे, त्याही डिपार्टमेंट आपल्याकडे आहे. त्या डिपार्टमेंटचा उपयोग आपल्याला करून घेता येणार आहे. आपल्याकडे फार वेगवेगळी चांगली डिपार्टमेंट आली, त्याच्याकडे खेळाचं डिपार्टमेंट आहे, स्पोर्ट्स, त्याचाही उपयोग तरुण पिढीला चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा किंवा आज आणि काल 2 दिवस शिबिराच्या निमित्तानं ज्या काही सूचना वेगवेगळ्यांनी केलेल्या आहेत त्याच्याही संदर्भातलं शिवाजीराव टिप्पण करून माझी दर मंगळवारी मंत्र्यांची जी बैठक असते त्याच्यामध्ये आपण हेही जबाबदारी आणि त्याचं अवलोकन पण करू किंवा दिलेली जबाबदारी ते पार पाडतात की नाही अशा पद्धतीनं पुढे जाण्याचं काम करू. पक्ष संघटना हे जर पक्षाचं शरीर असेल तर कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो आणि पक्षाची संघटनात्मक रचना, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या अडचणी, आव्हानं हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. पक्ष संघटनेत सातत्यपूर्ण नियमित कार्यक्रम असले पाहिजे. तेही कार्यक्रम आता आम्ही तयार करतो. 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही पदाधिकारी नेमा, ते कार्यक्रम तुम्हाला दिल्यानंतर ते कार्यक्रम राबवा. कार्यक्रमातनं माणसं जोडली जातात, कार्यक्रमातनं संघटनेला पण बळकटी येते. कार्यक्रमातनं आता परवा आमच्या घाऱ्यांचा एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिमागदार कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम बघून काही कार्यकर्त्यांनी, सुधाकर घाऱ्यांचा, काही कार्यकर्त्यांनी लगेचच शेतकरी कामगार पक्षातनं आपल्या पक्षामध्ये इथंच बाहेर पक्ष प्रवेश केला. म्हणजे शेवटी आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. आणि तुम्ही लोकांना सांगा, मी पण या निमित्तानं जनतेला सांगू इच्छितो, आम्ही कुठंतरी काहीतरी पाहिजे म्हणून इथं आलेलो नाहीये. सत्तेमध्ये येऊन सत्तेच्या माध्यमातून बहुजनांच्या पर्यंत त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम झालं पाहिजे. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देता आला पाहिजे. तिथं कुठेही कुठली अडचण येता कामा नये. हा त्याच्यातला महत्वाचा बाब आहे. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. शासनाच्या विविध लोकोपयोगी निर्णयाची माहिती उत्तम कॉन्टेंटच्या माध्यमातून प्रभावीरित्या तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम देखील हे सोशल मीडियाच्या सेलची यंत्रणा त्यांनी केलं पाहिजे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या मदतीनं देखील विद्यार्थी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी हेही कार्यक्रम माझ्या प्रशांत कदम आणि सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये राबवले पाहिजे. अशा प्रकारचं माझं त्यांना सगळ्यांना सांगणं आहे आणि तशा प्रकारची माझी त्यांना सूचना देखील आहे. हे पण आजच्या शिबिराच्या समारोपाच्या भाषणाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. मित्रांनो, इतर पण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत. उदाहरणार्थ कालच्या पावसामुळं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा राज्यातल्या माझ्या बळीराजाचं, माझ्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तिथं मदत पुनर्वसन मंत्री पण फिरतायत, बाकीचे मंत्री पण फिरतायत, आमचे शिवसेनेचे पण फिरतायत, भारतीय जनता पक्षाचे पण फिरतायत. आजचं अधिवेशन संपलं की पुन्हा राहिलेल्या ठिकाणी पण जाण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करू. या शेतकऱ्यांना केंद्राकडनं अधिकाधिक मदत कशी मिळवून देता येईल आणि राज्यातील पायाभूत विकासासाठी केंद्र सरकारकडनं जास्तीत जास्त निधी
हा आपल्याला कसा आणता येईल, त्या कमिटीचे अध्यक्ष अमित भाई शाह आहेत, त्यांनाही भेटून मुख्यमंत्री मी देवेंद्रजी त्यांनाही आम्ही सांगू आणि ह्या अडचणीमध्ये असणाऱ्या माझ्या कष्टकऱ्याला, माझ्या शेतकऱ्याला मदत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. पंचनामे सुरू आहेत. परवाच कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची चर्चा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये 2-3 दिवसांनी 4 दिवसांनी त्याच्या संदर्भातल्या बाकीच्या गोष्टी, पीक विमा उतरवलेला आहे, त्याच्यामध्ये कृषी मंत्री इथं आहेत. 1 रुपयामध्ये पीक विमा उतरून बाकीचे हजारो कोटी रुपये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मिळून त्या माझ्या शेतकऱ्याचे भरलेले आहेत आणि असं नुकसान झाल्यानंतर त्याला विम्याचे पैसे कसे मिळतील त्याकरता त्याला कुठं टोकाची भूमिका घ्यावी लागणार नाही, अशा प्रकारचं देखील काम आपण सगळेजण मिळून करतोय. राज्यामध्ये सत्तेत सहभागी होताना महायुती सरकारला किमान समान कार्यक्रमावर आधारित आपण सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सर्वांची साथ, सर्वांचा विकास हा एकच नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण राज्याच्या सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहे. महाराष्ट्र